माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा दावा केला जातोय। घटनेमध्ये अनिल देशमुख हे जखमी देखील झालेले आहेत। नरखेडीतल्या सांगता सभा ही आटपून परत येत असताना ही सगळी घटना घडलेली आहे। काटोल जवळच्या बेलफाट्याजवळ ही घटना घडलेली आहे। एका व्यक्तीने त्यांच्या गाडीवर ही दगडफेक केली ज्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले। आपण याबद्दल प्रतिक्रिया जाणून घ्यात। आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। सुप्रिया ताई, नरखेडमधली सांगता सभा आटपून अनिल देशमुख परत येत होते, त्या दरम्यान ही सगळी दगडफेक झाल्याचं समजतंय। काय आपल्याजवळ या सगळ्याबद्दलची माहिती आहे आणि या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया? एक तर हे धक्कादायक आहे। एका सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या, म्हणजे अनिल देशमुख साहेब आमच्या पक्षाचे म्हणून नाही, भारतीय जनता पक्ष, त्यांचे मित्र पक्ष, कुठल्याही नेता, कार्यकर्ता, पदाधिकारी किंवा नागरिक या राज्यातला त्याच्यावर असं कुठलीही घटना होऊ नये याचा मी जाहीर निषेध करते। आणि मला प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्र सरकारला की चाललंय तरी काय या महाराष्ट्रामध्ये। हे प्रचंड अस्वस्थ करणारी बातमी आहे। माझ्याकडे आताच एक प्रेस कडून व्हिडिओ आलाय की देशमुख साहेबांना तातडीने फोन करायचा प्रयत्न करते, पण अतिशय भयानक आहे तो व्हिडिओ। मी त्याचा निषेध करते आणि ही पुन्हा एकदा कृती संविधानाच्या विरोधात आहे। आणि मी जे वारंवार सांगते की या राज्यामध्ये क्राईम वाढलेला आहे, त्याचं आणखी एक गलिच्छ घाणेरडं उदाहरण हे आहे। सुप्रियाताई, जो व्हिडिओ आलेला आहे ज्यामध्ये अनिल देशमुखांनी देखील एक संशय व्यक्त केलाय, तो म्हणजे की हल्ला करणारे हे भाजपचे असणार असं ते म्हणतायत। आता त्याची ते पोलिसांनी आणि सगळ्यांनी उत्तर द्यावं। आता मला देशमुख साहेब बरे आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हे गलिच्छ काम हे पूर्णपणे लोकशाहीच्या विरोधात आहे। आणि देशमुख साहेब राजकारणात आहे म्हणून नाही, पण कुठल्याही या देशातल्या नागरिकांवर असा हल्ला होणं हे वाईट आहे, दुर्दैवी आहे आणि मी पुन्हा त्याचा जाहीर निषेध करते। खरं तर गेल्या काही काळामध्ये निवडणुकाच्या अनुषंगानं सुप्रियाताई, ज्यावेळेला अनिल देशमुख हे उभे राहणार होते त्यावेळेला त्यांनी सलील देशमुखांना पुढे केलं। यावेळेला त्यांनी एक संशय व्यक्त केलेला होता की फॉर्म अर्ज वगैरे हा देखील आहे आणि आपल्यावर हल्ल्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो, असा काही दिवसांपूर्वी त्यांनी संशय देखील व्यक्त केला होता। काहीतरी फीडबॅक आलाच असेल ना। हे दुर्दैव आहे की हे जे राज्य आज आहे किंवा त्याचे राज्यकर्ते आहेत ते संविधानाच्या विरोधात आहे आणि त्यांना दडपशाहीच पाहिजे। ते लोकशाही पद्धतीने कुठलीच कृती करत नाहीत। अशा मी तुम्हाला 50 गोष्टी सांगू शकतो। तर हे दुर्दैव आहे की ज्या महात्मा गांधींनी आणि असंख्य कुटुंबांनी त्याग करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी एक अप्रतिम संविधान आपल्या देशाला दिलं आणि त्याच्यामुळे इलेक्शन पारदर्शकपणे व्हावे, फेअर इलेक्शन व्हावं आणि ही अशी घटना घडते। खूप खूप अस्वस्थ आहे, वाईट आहे आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणाऱ्या। सुप्रियाताई, खरं तर आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो आहोत, निवडणुका पार पडतायत आणि मतदानापूर्वी अशी घटना घडलं, ते देखील माजी गृहमंत्र्यावर दगडफेक अशा पद्धतीनं केली जाणं स्वाभाविकच। या घटनेकडे नेमकं कसं पाहता? याचं उत्तर आता जे गृहमंत्री आहेत ना त्यांना विचारावं लागेल। कारण का आता जे सरकार आहे, जे अर्थात जाणार आहे 4-5 दिवसांनी, त्या सरकारला उत्तर द्यावं लागेल। अहो हे काय चाललंय, यांची दादागिरी इतकी आम्ही सहन करायची आता? माझं म्हणणं आहे कुठल्याही पक्षावर हल्ला, कुठल्याही, मी भारतीय जनता पक्षाच्याही कार्यकर्त्यांबद्दल म्हणतो, विरोधकावर म्हणून असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि करणारही नाही। आणि दुर्दैव आहे की देशमुख साहेबांवर जो हल्ला झाला, ज्याने कोणी केला असेल त्याला तातडीने पकडलं गेलं पाहिजे, नाही तर पूर्णपणे मी स्वतः या कृतीच्या विरोधात रस्त्यावर उतरीन आणि आंदोलन करेन। सुप्रियाताई, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।